एकला आपण पाहतोय गौरव हे दोन बॅटर्सचा आपण पाहतोय स्वरांगी वॉरियर्स संघाकडून दोन बॅटर्स तर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत ते म्हणजेच गोलंदाज आपण पाहतोय राकेश एक एक्सपिरियन्स 25 वर्ष मागच्या प्रत्येकाचा इतिहास आणि पुन्हा आपण 40+ आपण पाहतोय कारण या सर्व खेळाडूंचा 25 वर्षांचा एक्सपिरियन्स मागचा आपण जर मागे गेलो तर खूप चांगली खेळली त्यांच्या माध्यमातून आणि पुन्हा आपल्या नाविन्य दिसतात तसेच यूट्यूबचं लाईव्ह कव्हरेज एरिया पाटील नेटवर्कचं पारदर्शक आपण पालघर ब्रँड पाहत आहोत राकेश यांच्या हाती सोपवलाय पहिला चेंडू पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सज्ज आहेत बॅटर मिस्टर देवानंद वजे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ऑफ साईडला 5 खेळाडू तसेच ऑन साईड एक वाईट इज लॉंग ऑन आहे मिड विकेट नाही आहे फाईन लेंथ रिक्त आहे तेच या सर्कलमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर राकेश पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत चांगलं अनुभव खऱ्या अर्थाने पाहिलं तर बाडोली गावचे परंतु टेंभुड्यामध्ये स्थानिक आहेत पहिलाच बॉल उलटा स्लोअर फुलटा चेंडू मात्र या ठिकाणी फटका फसलाय पहिलं विकेटचं पतन राकेश मात्र प्राप्त करून घेतोय विकेटचं पतन यस इज गॉन खेळाडू या ऐकूया समुद्र संगीत लगेच येऊया मैदानाच्या यावर्षी मात्र विवाहबद्ध झालेले आहेत तसेच आमचे डिजिटल स्कोरर साहिल पाटील मॅन फ्रॉम बहाडोली पाटील नेटवर्कची पूर्ण टीम पुढचा बॉल स्लोवर पावलांचा वापर जरूर केला चेंडू होतो हवाईचा पर मात्र चेंडू या ठिकाणी फटका फसलाय होतोय झेल पुन्हा एकदा फलंदाज फेल विकेटचं पतन दुसरं हादरा आणि दोन्ही विकेट प्राप्त करून घेतोय राकेश वॉटर बॉलिंग गुड बॉलिंग स्लोवर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु विकेटचं पतन याच ऐकूया उर्ये डिझेला एक षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय 2 विकेट प्राप्त करून घेतलेत या राकेशनं काय गोलंदाजी केली सुरेख लेंथ आणि लाईन आणि त्याच्याच बलावर 2 विकेट त्याने प्राप्त करून घेतलेत 7 धाव फलकावर आपण पाहूया दुसरं षटक कोणाकडे सोपवतंय आपण पाहूया तो म्हणजेच जय बजरंग बिरवाडी करणं येते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज योगेश चांगली गोलंदाजी आपण पाहतोय लेग ब्रेक ऑफ ब्रेक फ्लॅट डिलिव्हरी स्लोअर डिलिव्हरी त्याचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे योगेश 40+ हा खेळाडू तुम्ही पाहता आहात दुसरं षटक प्रगती पदावर पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच दंडित करतायत गोलंदाजाला का हा तुझा खराब चेंडू अवांतर धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 1 जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 पंच मात्र आपली कामगिरी चोख पार बजावताना सर्व प्रेक्षकांचं 2024 हंगामा पहिला मध्ये स्वागत करतोय शब्द सुमनाने पुढचा बॉल यावेळेस स्लोवर डिलिव्हरी केली कमबॅक केलेला आहे चांगला अनुभव मात्र पेशकश करताना गोलंदाज मिस्टर योगेश दादा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पहिला जरी वाईट चेंडू हाताळला होता तरी दुसरा मात्र कमबॅक करतोय पुढचा बॉल पुन्हा मात्र स्लोवर डिलिव्हरी मात्र चांगला स्ट्रोक बनवलाय जागा चांगली बनवलंय मात्र जातोय शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेनं 1 धाव मात्र सिंगल रोटेट केली जाते
धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पुढचा बॉल टाकण्यासाठी क्षेत्ररक्षकांमध्ये ऑफसाईडला 5 खेळाडू ऑन साईड, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, एक शॉर्टेस्ट ट्रॅकवर पॉइंट गले रिझन. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू, इरादा बदलवला, मारण्याचा होता फटका मोठा, परंतु ऐन वेळेवर इरादा बदलून स्वतः मात्र हलक्या हाताने खेळून काढला मिड ऑफच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी 1 धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे आकार घेते दुहेरी आकड्यावर म्हणजेच 10 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू ऑफ स्टंप मात्र लेग ब्रेक केलेला आहे. हवेमध्ये चेंडू हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयास, परंतु त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. यस गॉन. यस डीजे. थँक्यू सो मच आदरणीय सन्माननीय यतीन वजे सरांकडनं या स्पर्धेसाठी 1001 रुपया मात्र आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. धन्यवाद. तसेच आदरणीय सन्माननीय शरद विश्वास घरत यांच्याकडनं सुद्धा 1000 अर्थातच 1000 रुपये आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेले आहे. धन्यवाद दादा सर्वांचं. कारण दान धर्म करावं आणि आर्थिक सहाय्य पुण्याचं काम आहे आणि या ठिकाणी आर्थिक सहाय्य तुम्ही दिलं. धन्यवाद. मात्र यावेळी चांगला स्ट्रोक जागा बनवली आहे. मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू जमिनीला गुदगुल्या करत येतोय. 40+ चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. योगेश दादांची चांगली गोलंदाजी, परंतु यावेळेस थोडस क्षेत्ररक्षक फटका चांगला होता, टायमिंग देखील चांगला होता, तो म्हणजेच लॉंग ऑन दिशेने मात्र चौकार. पुढचा बॉल. हो मात्र चांगला सन्मान दिला गेलाय. चांगली प्लेसमेंट आपण पाहतोय मिड ऑफला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1 धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तोपर्यंत या ऐकूया उर्वी डिझेला. लगेच येऊया मैदानाच्या आत. थँक्यू सो मच. दिलेल्या मिनिटामध्ये तुम्हाला मात्र षटकं हातालायचे आहेत. लक्षात घ्या. पंचाने देखील ताकीद द्या, कारण आपल्याला 10 मॅचेस खेळायच्या आहेत. सहकार्य करा. 40+ मॅचेस, परंतु युवा खेळाडूंना लाजवणारी ही स्पर्धा. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राकेश यांचं पहिलं षटक चांगलं हाताळलं. फाउंडेशन चांगलं करून दिलं. 2 विकेट त्यांनी प्राप्त करून दिल्या होत्या, परंतु आणखीन संघनायकाला विकेटची तलाश आहे म्हणूनच राकेशला पुन्हा एकदा वापर करतोय कंटिन्यू. मात्र वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाकरिता 3रं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते मिस्टर राकेश दादा मैदानाच्या आतमध्ये. तर समोर आहे एक बॅट्समन समीर घरात. मॅन फ्रॉम पारगावचा हा खेळाडू. टायगर अभी जिंदा आहे. बरीच ताकद, षटकारांचा बादशाह याची ओळख आहे तो समीर घरात मैदानाच्या आतमध्ये. राकेश टू समीर. पाहूया. हो मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. राकेश यांचा फसवा चेंडू. मात्र समीर हलक्या हाताने डीप बॅक स्क्वेअर लेगला खेळून काढतोय. सिंगल रोटेट केली जातं. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे धावफलकावर 16 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोरंगी वॉरियर्स जरी थोडस अडचणीमध्ये होता तरी पण तो सवारलेला आहे. पुढचा बॉल. यावेळेस फुल टच चेंडू. मिड विकेट क्लिअर करेल का? याच फ्लॅश षटकार आपण पाहतोय. स्वीट साऊंड मिड विकेट एरियामध्ये एक लांबलचक ग्लास षटकार येतोय. 40+. याच डीजे.
षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपथावर आहोत. राकेश दादा हाताळतोय, चेंडू हाताळून झालेत 2, म्हणजेच 2.2 चेंडूचा खेळ आणि धावा जर आपण पाहिल्या तपासून तर 2-2, 2वर 2, 22 धावा. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र ब्रेक केलेला, बोटातली जादू आणि लॉर्ड अपील मात्र केला होता. चांगली गोलंदाजी डॉटच्या स्वरूपात, चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय, अर्थातच डॉट चेंडू. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आगरी प्रीमियर लीग 40+ हंगामा पहिलं मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आम्ही मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पुढचा बॉल. हो, पुन्हा एकदा चांगला पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र आडवी बॅटचा वापर केलाय. एक धाव पळून काढले, परंतु समीर दादा मना करतोय. पाहूया काय घडेल. मात्र हा ना करता अगदी सुरक्षित घरामध्ये पोहोचतोय तो म्हणजे निलेश. चांगली खेळली त्यांच्या बॅटमधनं, वैयक्तिक षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहिलंय. चांगली जोडी, मात्र खेळावं लागेल, टिकावं लागेल आपल्या सोरंकी वॉरियर्स, आपल्या संघमाल करता. मात्र हे 2 खेळाडू चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. राकेश याचा पुढचा बॉल. स्लोवर घुटण्यात एक आडव्या बॅटचा वापर केलाय समीर दादानं. मिड विकेटला चेंडू क्लिअर करेल, जमिनीला गुदगुल्या करत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सिंगल मात्र समीरच्या बॅटमधनं. चांगले खेळी, चांगले स्ट्राईक रोटेट करून देत आहेत, कारण गौरव देखील चांगले फटके निलेश देखील चांगली खेळी करतोय. पुढचा बॉल. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. हो, स्वेट साऊंड लॉंग ऑफला मात्र चांगले प्रोटेक्शन आहे, चांगले क्षेत्ररक्षक. सिंगल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव मात्र षटक 1 धावांनी संपते. 3रं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. धावा जर आपण तपासून पाहिल्या व्यवस्थित तर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तो बरेच छोटीशी विश्रांती घेतो. आपण या स्वागत समारंभाकडे आदरणीय सन्माननीय सुरेश पाटील सरांना विनंती असणार आहे की तुमच्या शुभ हस्ते यतीन वजे सरांचं या ठिकाणी त्यांनी अमूल्य वेळ दिलेला आहे, त्यांचा यथायोग्य असं स्वागत व्हावा. तर विनंती असणार आहे, सुरेशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आले, त्यांच्या शुभ हस्ते यथायोग्य असं स्वागत. मात्र पुष्पगुच्छ या फुलाप्रमाणे तुम्ही तुमची कीर्ती सुगंध समाजामध्ये पसरावा हा संदेश मात्र आयोजक देत आहेत. त्यांचं स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व यतीन वजे सरांचा यथायोग्य असं स्वागत. कॅमेऱ्यामध्ये त्यांचं स्मरण, त्यांचा आठवण टिपली जाते. तसेच सुरेशजी पाटील सरांना पुन्हा विनंती असणार आहे की आदरणीय सन्माननीय शरदजी घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील शरद घरत त्यांचं स्वागत झालेलं आहे. वळूया, मार्गस्थ होऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक. व्हॉट अँड वे, स्ट्रोक साठी जागा बनवलंय. 1 बाउंड चेंडू, 2 बाउंड सीमा रेषा पार. 40+ आगरी प्रीमियर लीग चौकार. पूर्वी डीजेचा गडिओ वाजतोय रोहित दादाचा. पूर्वी डीजेचा गडिओ वाजतोय रोहित दादाचा. थँक्यू सो मच. तसंच आमच्या समोर योगेश दादा देखील आगरी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. 40+ मध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चांगलं त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य करत आपण पाहतोय. चांगल्या चमचमीत ट्रॉफी देखील आपण पाहत आहोत. तसेच 5 नंबरसाठी त्यांना खरेदी केलेला आहे. मनोज पाटील आम्हाला सूचित करतायत. 8 संघ मालकांनी हात वरती केलं होतं. यांच्यासाठी इतकी चांगली कीर्ती त्यांच्या माध्यमातून योगेश तरे साहेब, मॅन फ्रॉम टेंबोडेचे हे कोयनूर रत्न 40+ आपण पाहत आहोत. चौथ्या षटकासाठी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर श्रीकांत दादा. श्रीकांत दादा यांचा मात्र चांगलाच तेज थर्रा चेंडू, परंतु आडव्या पट्ट्याने खेळून काढला. मिड विकेटला चेंडू चांगलं कॅचिंग केलं गेलं. एक चांगलं गॅदर हे म्हणतात 40+ खेळ आणि चांगलं कॅच केलेला आहे. यामध्ये विकेटचं पतन. यस इज गॉन.
आम्ही बारंडोलीला. थँक्यू सो मच. उर्वी डीजे चांगला आवाज देत आहेत. त्यांचा डीजे आम्ही भजनामध्ये यूज केला होता आणि त्यांचा 20 ते 25 हजाराचा माईक आमच्या हातून पडला आणि खराब झाला. इतके चांगले व्यक्तिमत्व असलेले हे उर्वी डीजेचे मालक खरोखरच खूप चांगले दयावान आहेत. इतका आमचा त्यांचा चांगला कॉलेजचा माईक आम्ही भजनाच्या वेळेला खराब केला होता. उर्वी डीजे चांगले कडक आवाज देत आहेत. तर चला घाई करा आपल्याला घाई करायची आहे. पंच ताकीद द्या. न्यू बॅटरी इन मैदानाच्या आतमध्ये विशाल यांची चांगली खेळली. एक षटकार एक चौका. धावा जर आपण पाहिल्या त्यांच्या माध्यमातून तर 15 धावा. ओ चांगला चेंडू ऑफ लाऊड अपील. विश्वास के सौदागर मात्र इथे थर्ड अंपायर ची मांग केलेली आहे पंचाने. पाहूया डिसिशन पेंडिंग असणार आहे. तिसरे पंच या ठिकाणी अवेलेबल आहेत. हायकोर्टामध्ये अपील. नॉट आउट आहे. चांगलं डिसिजन मात्र या ठिकाणी आपण पाहतो. एक धाव. डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू हाताळतोय तो म्हणजेच गोलंदाज श्रीकांत दादा. चांगले गोलंदाज, चांगला एक्सपिरियन्स, चांगला अनुभव आहे आणि अनुभवाच्या बॉलावर आपण डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहिलाय. पुढचा बॉल श्रीकांत यांचा राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. हो यावेळेस मात्र चांगला स्वीट साऊंड. नोमॅन लँड मध्ये खूप फार प्रयत्न केले होते मिड विकेट एरियामधून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सिंगल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने आकार घेते. 2वर 2, 3वर 2, 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीर मात्र पाहूया. समीर गरत मॅन फ्रॉम परगाव आणि श्रीकांत दादा मॅन फ्रॉम दरवाडे यांच्यामध्ये चुरस आपण पाहतोय. 40+ एक युद्ध, अद्भुत बेधुंद असं युद्ध. शॉर्ट अँड प्लेन पाहूया. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतायत मात्र गोलंदाजाला. अवांतर धावसंख्या. चेंडू यष्टी रक्षक वेध घेतोय. अर्थातच हा खराब. अवांतर धावसंख्या 1 ने या ठिकाणी अंकित करतायत आमचे स्कोरर अमरदादा. 33 धावा डावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीकांत दादांचा पुढचा बॉल राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. ओ मात्र पहा पहिली बॅट फिरते. चेंडू नंतर निघून जातो. लाऊड अपील केला होता परंतु डॉट चेंडू करतायत समीर दादा. नीटचे बीट झालेले आहेत. अक्षरशः बीट केलाय श्रीकांतने. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. लेंथ अँड लाईन. वॉट अ बॉलिंग श्रीकांत दादा. जबरदस्त गोलंदाजी. अगदी शांत ठेवलाय मोठ्या खेळाडूला. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावा जर आपण पाहिल्या तर 33 धावा. या षटकातल्या या इनिंगचा शेवटचा षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत जाऊया संगीत क्षेत्राकडे. देऊया उर्वी डीजेला संधी. थँक्यू सो मच. 5वं षटक हाताळण्यासाठी एक दिग्गज गोलंदाज येतोय दरवाडी संघाकडनं. तो म्हणजेच गोलंदाज 12th मॅन. प्रत्येक संघाचा या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज खरं परदेशी असणार आहे म्हणून नावं माहिती नाही आहेत. गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र खोलवर टेपाचा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढाय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी मात्र थोडंसं 40+
हे खेळ आहे आणि गचाल क्षेत्ररक्षण त्यामध्ये एक धाव पूर्ण केली होती आणि दुसरी धाव पापणी लवता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. गोलंदाजाचं नाव जरा प्लीज आम्हाला सांगा. गोलंदाजाचं नाव नितीन दादा. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र काय पुढे केलेला चेंडू पुढे करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीचा एक्सपिरियन्स अनुभव आहे. कारण रूम देत नाहीये इतकी सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहतोय तो म्हणजेच नितीन या गोलंदाजाचा. पुढचा बॉल. हो मात्र चांगला फटका लॉंग ऑफ. मात्र चेंडू गोलीच्या मार्फत निघून जात आहे. काय साधं टायमिंग केलंय. स्वीट साऊंड. इतका परफेक्ट टायमिंग. बॅटला चेंडू आदळल्यानंतर सरळ चेंडू सीमा रेषा पार होतोय. येतोय संघर्षाचा चौकार. धावसंख्या 39 या धावावर आमच्या गावातले आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कुडूप आमच्या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने करतोय स्वागत आहे दादा तुमचं. 5वं षटक. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नितीन दादा. पुढचा बॉल. चांगल्या क्षेत्ररक्षक सजावट करताना एक गली घेतलेली आहे. कव्हर पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. एक मिड विकेट. मात्र यावेळेस स्वीट साऊंड. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू सीमा रेषा पार. काय टायमिंग साध्य केलं. 4 धावा. येतोय मात्र APL चौकार. थँक्यू सो मच. नितीन दादाचं महागडं षटक आपण पाहतोय. 3 चेंडू हाताळून झाले. 10 धावा तो खर्ची करतोय. मला तर सोरंगी वॉरियर साठी हे षटक खूप महत्वाचं. 3 चेंडू मध्ये 10 धावा. क्या बात आहे. काय बॅटिंग करतोय तो म्हणजेच सुधीर. वॉट अ बॉलिंग. वॉट अ टायमिंग. वॉट अ स्ट्रोक मात्र खेळतोय. कार्पेट पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा खतरा न घेता मात्र स्ट्रोक खेळतोय. मात्र यावेळेस खतरा. फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू होतोय झेल. सुधीर होतोय फेळ. या ठिकाणी विकेटचं पतन. यस डीजे. थँक्यू सो मच मनोज. तुझं देखील स्वागत आहे. तसेच हे या ठिकाणी मंडप आपण पाहतोय. चांगलं मंडप सजवलेलं आहे. साही हे तुम्ही मंडप डेकोरेटर्स बोईसर उमरोली या परिसरातलं हे मंडप डेकोरेटर आपण पाहतोय. चांगले सजावट ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खूप चांगली सजावट त्यांच्या माध्यमातून. मनोज दादा मॅच जिंकले. आमचं उर्वी संघ मालक त्यांना तुम्ही परास्त केलंय. क्रिकेट आहे. हार जीत आहे. स्वागत आहे तुमचं की तुम्ही पहिली मॅच जिंकले. परंतु आम्ही नेक्स्ट मॅचला प्रयत्न करू. ताकद लावू. चला मार्गस्थ होऊया. मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण सारंगी वॉरियर्स आणि बिरवाडी वॉरियर्स मध्ये मॅच आपण पाहतोय. अगदी तरी सध्या तरी कमबॅक केलाय तो म्हणजेच गोलंदाज. एक तुमारी तो एक हमारी. एक सोनार की तो एक लोहार की. जरी षटकार चौकार मारला तरी एक विकेट मात्र प्राप्त करून दिलाय. जो ब्लास्ट खेळी खेळत होता तो सुधीर याला मात्र तंबूच्या आसऱ्याला रवाना केलाय. पुढचा बॉल मात्र चांगलं तेज थर्रार वॉट अँड फ्लॅट डिलिव्हरी. परंतु खेळून काढलाय हलक्या हाताने तो. मध्ये कव्हर पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये सिंगल या ठिकाणी रोटेट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर 4. 44 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. 44 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. नेक्स्ट चेंडू. शॉर्ट डिलिव्हरी समीर दादा. परंतु मिस्टेक फटका.
हा अजून थोडासा वॉट अँड वेज केला असताना तर कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू निघून गेला असता, परंतु एक धाव या ठिकाणी. 5 षटकांचा खेळ मात्र इथे या ठिकाणी संपन्न झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा, 46 धावांचं लक्ष मात्र ठेवलेलं आहे. जशी इनिंग सुरू होईल तोवरच तर आपण या ऐकूया मनोज दादा आमचे बहाडोली गाव जांभूल गाव एक गोड आवाज. मनोज पाटीलला आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. थँक्यू. तर या आपण तिसऱ्या सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. टेंबोडे फायटर्स आणि फायटर आगरवाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, तिथे नाणेफेक केली जाईल. तर SM फायटर आगरवाडी आणि टेंबोडे फायटर्स, चला दोन्ही संघाचे संघनायक येताना निर्णय असेल तो सोबत घेऊन या, कारण नाणेफेक झाली की लगेच तुम्हाला निर्णय कळवायचा आहे. हे दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात ठेवायचं आहे. तर SM फायटर आगरवाडी आणि टेंबोडे फायटर्स, चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर 45, विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर असेल. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, आणि दोन्ही बॅटरना विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्या. सोरांगी वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 30 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. अग्री प्रीमियर लीग 40+ हा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं पर्व आहे आणि अत्यंत घाई गडबडीने ही स्पर्धा मात्र या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. कारण एक 15-20 दिवसापूर्वी चर्चा होती फक्त की 40+ आगरी प्रीमियर लीग करायची का, आणि सकारात्मक प्रतिसाद आगरी समाज बांधवांकडून आला. लगेच फॉर्म वाटून दिले, प्रत्येक गावामध्ये पाठवले आणि फॉर्म भरून घेतले. 2-2 खेळाडू सुद्धा दिले प्रत्येक टीमला, आणि त्याच्यानंतर एक मेगा ऑक्शन झालं आणि आज या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिला सामना आपण बघितला तर उर्विवंश 11 उमरोली आणि टेंबोडे फायटर्स या दोन संघांदरम्यान सलामीची लढत झाली आणि त्याच्यामध्ये टेंबोडे फायटर्स संघाने विजय मिळवला. आणि आता दुसरा सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सोरांगी वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. तर विजयासाठी 30 चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष समोर आहे. तर 30 चेंडू आणि 46 धावा विजयासाठी जयपिटन बिरवाडी या संघासमोर मात्र हे कडवं आव्हान उभं केलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सोरांगी वॉरियर्स संघाकडून गोलंदाज कोण असेल. तत्पूर्वी मी विनंती करेन दोन्ही बॅटरला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. चला प्लीज थोडीशी घाई करा राकेश पाटील अँड कंपनी, कारण आज आपल्याला 10 सामने आहेत ते खेळवायचेच आहेत. तर राकेश पाटील अँड कंपनी प्लीज, आयोजक लक्ष ठेवून आहेत तुमच्यावर, खूप वेळ झालाय. थँक्यू. तर आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार हजर आहेत. एका बाजूने SM फायटर आगरवाडी, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतो टेंबोडे फायटर्स हा संघ आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर उभे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये कर्णधार आपण बघितला होता तो मिलिंद पाटील उमरोळी, काही जबरदस्त फलंदाजी केली आणि एक षटक हाताळलं होतं आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना पहिला मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मिळवण्यात जो मान मिळवलेला आहे 40+ आगरी प्रीमियर लीगचा तो मिलिंद पाटीलने, आणि तोच कर्णधार पुन्हा एकदा मात्र तिसऱ्या सामन्याचं नेतृत्व करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी मात्र टॉस बॉक्स मध्ये हजर आहे. तर सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होते.
राकेश पाटील आणि प्रमोद मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 40+ आगरी प्रीमियर लीगचा हा दुसरा सामना. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि या स्पर्धेचे युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेत या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. SF फायटर आगरवाडी या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. तर तेंबोडे फायटर संघाला मात्र आमंत्रित केलंय की तुम्ही प्रथम 5 षटकं फलंदाजी करा. तर गौरव गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. आगरी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू होता, आज 40+ हाताळतोय. पहिलं षटक पहिला चेंडू. या वेळेला उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला मात्र फेकून दिलंय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार. सुरुवात खूप छान आपल्याला बघायला मिळते. राकेश पाटीलच्या बॅट मधून थोडंसं मात्र आपण बघितलं राकेशला जी खेळण्याची शैली होती ती बदललेली आहे. या आधीच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण बघितलं की मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध होता आणि जास्तीत जास्त ऑन साईडला धावा करण्यामध्ये माहीर खेळाडू. परंतु आज पहिल्याच चेंडूवर मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावेने मात्र अकाउंट ओपन होताना आपल्याला बघायला मिळते ते जय बजरंग बिरवाडी. थँक्यू. विचार केला तर धावसंख्या 10 धावा. किंवा आगरी समाजातील इतर बांधवांनी मोलाचं सहकार्य केलं आणि आज ही स्पर्धा आपण बघतोय खऱ्या अर्थाने रंगरूपाला आलेली आहे. धावसंख्या आपण बघतोय 12. अमर पाटील आणि जतीन किणी हे नेहमीच आमच्या समवेत असतात, एक मॅन्युअली स्कोरर आणि एक डिजिटल स्कोरर म्हणून. तर परमानंद तात्या पाटील यांच्याकडून 250 रुपये भाडोली मधून परमानंद तात्या पाटील इथे उपस्थित झालेले आहेत आणि 250 रुपयाचे आर्थिक सहाय्य इथे या लीग करिता आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर जसं हे नवीन फॉर्मॅट आहे 40+ आणि नवीन सीझनला सुरुवात झाली तशीच यांच्या दोघांच्या सुद्धा नवीन इनिंगला सुरुवात झालेली आहे. अमर पाटील आणि जतीन किनी त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. काय जबरदस्त भन्नाट वेग आहे आणि अतिरिक्त उचलीने मात्र फलंदाज थोडासा बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रमोद मडवी बॅकफुटवर पाठवलंय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विशाल खानिवडेचा हा गोलंदाज, तेज गोलंदाज. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करताना राकेश पाटील नॉन स्ट्राईक एंड वरून फक्त बघण्याचं काम करतोय, कारण प्रमोदला नेटचे चेंडू समजत नाही आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय विशाल. खानिवडे प्रीमियर लीगला आम्ही होतो तिथे मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवला होता विशालने. काय जबरदस्त मात्र परफॉर्मन्स आपण बघितला होता. इथे आपण बघतोय सुरेख कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. हा येतोय आगरी प्रीमियर लीग 40+ चौकार. थँक्यू. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच दिलीप पाटील यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. आगरी समालोचक म्हणून पुढे येताना आपण बघतोय. सर्वप्रथम खानिवडे प्रीमियर लीग मध्ये समालोचन केलं आणि आमच्या जांभळांवर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. पूर्ण आगरी समाजामध्ये ती क्लिप मात्र व्हायरल झाली आणि त्यानंतर माकणे प्रीमियर लीगला त्यांना खास आमंत्रण दिलं आणि पूर्ण मनोरंजन केलं होतं त्यांनी. इथे बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडूच्या खाली गौरव केणी आणि एक अप्रतिम झेल. फलंदाज होतोय फेल. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
दुसरं षटक हाताळलं गेलं होतं. विशालने काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. खानिवडेचा हा खेळाडू आपण बघतोय हळूहळू खानिवड्यातून सुद्धा खेळाडू हे आगरी समाजामध्ये खेळण्यासाठी पुढे येताना आपल्याला बघायला मिळतात. आगरी चषक बिरवाडी ही स्पर्धा खूप मोठी स्पर्धा. आगरी समाजाचा विचार केला तर एक गाव एक फॉर्मॅट ही स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये खानिवडे संघाने चांगली कामगिरी समीकरण वाढत चाललेलं आहे. दबाव पूर्णपणे स्पष्टपणे जाणवत आहे. राकेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय तर निखिल डाव्या हाताचा फलंदाज. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल का? परंतु बघा 40+ क्रिकेट आहे आणि 1-2 धावा येतात. 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर आता 14 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर आहे. 14 चेंडू विजयासाठी 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल गौरव किणी. आज जे 5 संघ सहभागी झालेले आहेत आजच्या दिवसामध्ये ए गटातून, त्या प्रत्येक संघाचं एकच स्वप्न असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये रविवारच्या दिवसामध्ये आम्हाला खेळायचं आहे. आणि तिसऱ्या पंचाने मात्र मागणी केली. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली ती म्हणजे स्क्वेअर लेग पंचाने. तर धावबाद साठी मात्र या तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तर बघूया, डिसिजन पेंडिंग आहे. तर फलंदाज बाद आहे. तर इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतंय. ते म्हणजेच समीर घरत पारगावचा खेळाडू आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतोय समीर घरत. आणि इथे फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत या ऐकूया उर्वी डीजेला.
योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आपण बघतोय जोपर्यंत राकेश पाटील आहे तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असतील. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 19 रन्स ऑन द बोर्ड. सुरेख अप्रतिम. चेंडूला हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन एक पाय मागे घेऊन मात्र चेंडूला खेळून काढले एका धावेसाठी. ही चांगलं क्रिकेट आहे. एका बाजूने जर राकेशच्या बॅटमधून धावा येतात तर मात्र दुसऱ्या बाजूने त्याला सिंगल डबल काढून त्याला स्ट्राईकवर आणणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तेच काम करताना योगेश आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आपण बघतोय सोरंगी वॉरियर्सचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या होत्या आणि आता 3 षटकांचा खेळ एकंदरीत होतोय आणि धावसंख्या 20 धावा म्हणजे 12 चेंडूमध्ये केवळ 9 धावा गेलेल्या आहेत. हे सुद्धा सोरंगी वॉरियर्ससाठी जमेची बाजू आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 26 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे विजयासाठी. नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये सुधीर. या वेळेला आपण बघतोय चेंडू निर्धाव निघून जातोय. योगेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता यात काही शंका नाही परंतु सुधीरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर निघून जातोय आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की पूर्णपणे बॅकफुटवर आहे तो म्हणजे योगेश. 40+ आग्री प्रीमियर लीग मध्ये विनोदजी पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. इथे शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनोद पाटील सरांचं स्वागत होतंय षटकाराने. 6 धावा येतात. काय जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. हे 40+ क्रिकेट काय जबरदस्त मजा आणलेली आहे या फटक्यामध्ये. पूर्णपणे मात्र बॅकफुटवर सोरंगी वॉरियर्स संघाला पाठवलंय कारण इथून तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 4. या 4 चेंडूंवर नियंत्रण राखणं गरजेचं आहे. योगेश शरीराप्रमाणे मजबूत फटका बघायला मिळाला त्याच्या बॅटमधून. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा समीर गरत यष्ट्यानं चिकटून उभे आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 9 चेंडू आणि 20 धावा. 9 चेंडू मध्ये 20 धावा. पुन्हा एकदा मात्र एखाद निर्धाव चेंडू सुद्धा 50-50 सामन्यामध्ये घेऊन येऊ शकते दोन्ही संघांना. इथे बघा काय जबरदस्त लाईन लेंथ. पुन्हा एकदा सोरंगी वॉरियर्स संघ 60-40 आपल्याला बघायला मिळतो आता जबरदस्त गोलंदाजी करताना कारण षटकार आल्यानंतर मात्र पूर्णपणे बॅड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथून आपण बघतो सुरेख आणि अप्रतिम चेंडू खेळून काढलाय एका धावेसाठी. योगेशजी तरे साहेब यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य बघायला मिळतंय बऱ्याच वेळेनंतर कारण टेन्शन मध्ये होते परंतु इथे आपण बघतोय सोरंगी वॉरियर्स संघ विजयाच्या जवळ जातोय आणि आमचे 12वे खेळाडू आहेत इथे समालोचन कक्षामध्ये. खूप त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे कारण थोडंसं सकाळी मी जेव्हा ते गाडीमधून उतरले ना तेव्हा बघितलं की चालण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून कदाचित प्लेइंग 11 मध्ये खेळले नसतील आज. राकेश या वेळेला आपण बघितलं तर पूर्णपणे राकेश सुद्धा चुकलाय परंतु एक धाव ही लेगबायच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवतात आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. म्हणजे अमर पाटील आम्हाला दर्शवतील की 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 18 धावा मैदानात आले. टेन्शन आणि हे टेन्शन घालवण्यासाठी जाऊया उर्वी डीजे कडे. थँक्यू डीजे थँक्यू. चला 6 चेंडू 18 धावा पूर्णपणे बॅकफुटवर पाठवले ते जय बजरंग बिरवाडी.
सुरुवात खूप छान झाली होती. सुरुवात अशी झाली होती की पूर्णपणे बॅकफुटवर स्वरांगी वॉरियर्स हा संघ होता, परंतु मात्र कर्णधार आपण बघितला तर गौरव किणीने काय जबरदस्त मात्र गोलंदाजाचा वापर केला आणि इथे आपण बघितलं तर 6-18 प्रशांत 6 चेंडू 18 धावा, परंतु राकेश पाटील आहे एका बाजूने. षटकार मारण्यामध्ये माहिर आहे खेळाडू हा आणि बऱ्याच सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे राकेशने, परंतु इथे मात्र पहिले 2 चेंडू निर्णायक असतील. इथे बघा चेंडू निर्धाव निघून जातोय. 5 मध्ये 18 पूर्णपणे वर्चस्व स्वरांगी वॉरियर्स दुकटन देवानंदजी वजे साहेबांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि कव्हर पॉइंटला उभे आहेत. यावेळेला सुरेख सूर्यकुमार यादवची आठवण झाली इथे. आता 4 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा टेन्शन मध्ये योगीजी तरे साहेब. 4 मध्ये 14. एक निर्धाव चेंडू पूर्णपणे स्वरांगी वॉरियर्स संघ या स्पर्धेत या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. एक षटकार पुन्हा एकदा जय बजरंग बिरवाडी संघ. पूर्ण 12वा खेळाडू मध्ये जाऊ नये. नाही इतर वेळेला ते बोलतात ना, यंदा आम्हाला बोलायची संधी आली. इथे राकेश पाटील देवानंद वजे साहेब यांच्याकडे चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. आता 3 मध्ये 12. 3 चेंडू 12 माफ करा 3-12 34 धावा धावफल कव्हर. 3 चेंडू मध्ये 12 धावा. दिलीप पाटील हे सुद्धा मात्र इंजरीने त्रस्त आहेत आणि कल्पेश कुडू स्वरंग रिहान सुपर किंग बहाडोली संघाला मोठा हादरा बसलाय सामना सुरू होण्यापूर्वीच. दिलीप पाटील अनफिट. वाईट बॉल खूपच बाहेर. पंचांच्या निर्णयाची वाट सुद्धा बघितली नाही आम्ही, एवढा बाहेर चेंडू होता. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. 2 धावा येतात. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 2 मध्ये 9. काही होऊ शकते. सामन्याचं चित्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही, कारण राकेश आहे म्हणजे धावा होऊ शकतात. तर एका बाजूने गोलंदाज हा विचार करत असेल की फक्त मला 1 निर्धाव चेंडू टाकायचा आहे. विशाल पाटील जर सामना टाय झाला तर 1-1 गुण आहे, कारण लीग फॉर्मॅट आहे त्यामुळे 1-1 गुण असेल. आणि इथे राकेश पाटील बघूया आता मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील का, परंतु नाही. इथे बघा स्वरांगी वॉरियर्स संघ विजयाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि योगेश तरे साहेब सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये खुश आहेत, टाळ्यांचा गजर करतायत. साथी खेळाडू आहेत, स्वरांगी वॉरियर्सचा भाग आहेत. योगेश तरे आज खुश आहेत आपल्या संघ सहकार्यांवर, कारण पहिल्या षटकात 11 धावा जाऊन सुद्धा 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि इथे सुद्धा बहाडोलीचं वर्चस्व जास्त आहे समालोचन कक्षामध्ये, त्यामुळे स्वरांगी वॉरियर्स जिंकले तर इकडे सुद्धा जल्लोष होतोय. आणि इथे बघूया षटकार येतोय का. षटकार बघा, एका धावेने स्वरांगी वॉरियर्स हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच असेल SM फायटर्स आगरबडी वर्सेस तेंबोडे फायटर्स. आणि या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांना मी विनंती करेन. सन्मानित करणार आहोत आणि विशाल ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 8
धावांमध्ये 15 धावा आणि विथ द बॉलने 1 विकेट मिळवली खानवडीचा ब्रँड